नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारने घेतलेले लोकोपयोगी निर्णय आणि वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. भारताला ऊर्जा संपन्न आणि शून्य कार्बन उत्सर्जित राष्ट्र बनवण्याकरता महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात एनटीपीसी, अदानी, रिलायन्स आणि ललितपूर पॉवर या 4 बड्या कंपन्यांसोबत अणु ऊर्जा निर्मितीसाठी सामंजस्य करार करण्यात आले. या ऐतिहासिक कराराच्या माध्यमातून राज्यात एकूण 6,50,000 कोटी रुपयांची महागुंतवणूक होणार आहे. यातून 25,400 मेगावॅट स्वच्छ अणुऊर्जेची निर्मिती होईल. इलेक्ट्रॉनिक माहिती तंत्रज्ञान आणि एआय खात्यातर्फे मुंबईत महाटेक CSR परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक CSR फंड मिळवणारं राज्य आहे. आपल्याकडे सर्वात जास्त CSR महाराष्ट्रात येतो. हा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये, गडचिरोलीपासून नंदुरबारपर्यंत सगळ्या भागांमध्ये CSR ॲक्टिव्हिटी चालावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या 8व्या बॅचची सविस्तर माहिती जाहीर केली आणि या कार्यक्रमाअंतर्गत पारदर्शक आणि गुणवत्ताधारित निवड प्रक्रियेद्वारे देशभरातून 60 फेलोंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या तरुणांना जिल्हा प्रशासनासोबत थेट काम करण्याची आणि शासकीय विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहरातील विविध महत्त्वाच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं. यामध्ये प्रभाग क्रमांक 41 आणि 19 मोहम्मदवाडी इथल्या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 9 पाण्याच्या साठवण टाक्यांचं लोकार्पण आणि कोनशिला अनावरण करण्यात आलं, ज्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा सुधारण्यास मदत होईल. तसंच मुढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो प्रकल्पासह दुमजली उड्डाणपुलाचं ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी प्रत्येक गरिबाच्या हक्काच्या घराचं स्वप्न वेळेत आणि गतीनं साकारण्याचा विश्वास दिला. महाआवास अभियानाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागातील गरजूंपर्यंत हक्काचं घर पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात शिखर समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील 6 प्रमुख तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक स्थळांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यामध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर, परळी वैजनाथ, त्याचबरोबर घृष्णेश्वर या 3 ज्योतिर्लिंग मंदिरांचा परिसर विकास, तसंच देहू इथल्या संत तुकाराम महाराज जन्मस्थान संवर्धन उपक्रमांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे ॲग्री हॅकेथॉनचा पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभ यावेळी पार पडला आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी 9 विभागातील विजेत्यांचा गौरव केला आणि पुढील वर्षापासून ही स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्याची घोषणा केली. तसंच या स्पर्धेतील प्रथम पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या नावाने दिला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. बारामती तालुक्यातील होळ इथल्या नवनिर्वाचित प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडलं. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि त्वरित वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशानं या केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी अशा प्रकारची एकूण 45 अद्ययावत आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आलेली आहे आणि यामुळे परिसरातील गावांसाठी हक्काची वैद्यकीय सुविधा उपलब्ध झालेली आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. कौशल्याधारित शिक्षणाला गती देण्यासाठी बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. राज्यात शैक्षणिक वर्ष 2030-31 पर्यंत नवीन फार्मसी महाविद्यालयांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र 7 आदिवासी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये अभियांत्रिकी आणि वास्तुशास्त्राची 17 नवीन महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पारंपरिक महाविद्यालयांमध्ये समाजकार्य ही स्वतंत्र विद्याशाखा सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून युवकांना रोजगारक्षम बनवण्यावर भर दिला जाणार आहे. या वेगवेगळ्या सकारात्मक घडामोडीनंतर महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.